मुंबई ठाणे नवी मुंबई उपनगरांमध्ये पावसाची काहीशी विश्रांती। पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागरिक आणि मच्छीमारांना खबरदारी घेण्याचं आवाहन। आठ जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट। शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळा। मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन। मिसिंग लिंकवर पडलेली दरड हटवण्याचं काम 90% पूर्ण। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक सुरू, तर येत्या 2 तासात पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू होण्याची शक्यता। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प। रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट। रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी। रायगडच्या रोहा इथे कुंडलिका नदीच्या पुलावरून पाणी, वाहतूक बंद। पुरात अडकलेल्या नागरिकांची बोटीतून सुटका। वसई विरारमध्ये पावसाचा जोर कायम। पाणी साचलेल्या भागात वीज पुरवठा बंद, इंटरनेट सेवाही प्रभावित। मुसळधार पावसाने पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपलं। एनडीआरएफने झांजरोळी इथल्या 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। पुणे शहरातील शाळा उद्या सुरू राहणार। आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड, भोर तालुक्यातील शाळा मात्र उद्याही बंद राहणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नाशिकमध्ये ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ग्रामीणमध्ये रेड अलर्ट। आवश्यकता नसल्यास नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली। वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, थेट पुण्यात यावं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन। पालखी आळंदीतून पुण्यात आणली जाणार। आळंदीत इंद्रायणीचं पाणी ओसरलं नाही तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलला जाणार। संस्थान कमिटीच्या बैठकीत पर्यायी महामार्गाचा विचार। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल वाहून गेला। अनेक पर्यटक अडकले। क्रेनच्या सहाय्यानं पर्यटकांची सुटका।